महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो जीवाध्याय वेदाप्रति आध्याय जय जय सगुंवेद्याय आत्मरूपान देवा तुझी गणेशु सकळार्थमते प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी तुझी आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन बुद्धी चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता मद हृदयी सगळो गुरुनी तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेषत्या गुरु विवेकावरे आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन बुद्धी चरण श्री गुरुंचे दयाच्या संगतीने विराग झाला मनोदयीचा गर्भात गेला साक्षात परमात्मा मग भेटविला विसृत स्वामी गुरुपाठ केला विसृत स्वामी श्रीपाद रामदास नारायण गुरुदास नाना पादू केला हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे म्हणा सर्वांनी कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सुंदरी गौरता हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की
की जय, अपने अपने गुरुदेव की जय, अपने अपने माता पिता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय। कैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे किरा पडे। ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आणि 12वा अध्याय मध्ये 136वी ओवी तुम्हा संत सज्जनांच्या, मायबापांच्या, गुरुजनांच्या, राजवंतांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या सेवेकरता निवडलेली आहे। या ओवीमध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत, म्हणजे या देहाची महती सांगतात या ओवीद्वारे। आणि श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज तुम्हा आम्हा सर्व जनता जनार्दनाला उपदेश करतायत, या देहाचं महत्व सांगतायत, या देहाचं सार्थक कसं होईल याचं विवेचन या ओवीद्वारे करतायत। कैसे येण्याची शरीरे, या शरीराच्या माध्यमातून तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे किरा पडे। त्याचा भावार्थ असं सांगितलेला आहे, तसे या देहाने याच जन्मी पुन्हा देह धारण करणे संपते, किंबहुना जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते। प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जन्म मरणाची येरझार लागलेली आहे, ती येरझार कुंठित करण्याकरता हा देह प्रत्येक जीवाला मिळालेला आहे, प्रत्येक भाग्यवंताला। भारत खंडी नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती या भारत देशामध्ये जो ज्याला देह मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, त्याच्यासारखा भाग्यवंत या जगामध्ये दुसरा कोणी नाही। सेवेला सुरुवात करण्याआधी आमच्या हृदयस्थान माऊली कैलासवासी सरसूबाई रघुनाथ संते या विश्वाचा निरोप घेऊन या विश्वामध्ये विलीन होण्याचा आजचा 13वा दिवस आणि त्या 13व्या दिवसाच्या प्रीत्यर्थ मदत पामराकडे आलेली ही प्रवचन दुटी सेवा। वास्तविक पाहता मी काही प्रवचनकार वगैरे नाहीये किंवा प्रवचन करणे हा माझा धंदा नाहीये। मग तुम्ही इथे कशासाठी बसवलात, तर ह्या विश्वाचे जे चालक मालक महादेव खंडागडे बरं का, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार असे महादेव, आणि त्यांनी जसं ज्याप्रमाणे सेवेके सांगितले करावे काम, तेथे हुतुतूपणा कामा नये। माधव मालकाने या देहाला आज्ञा केली काय की बाबा रे, आमच्या बहीण जाऊन, मला तरी वाटतं की राग धुण्याच्या दिवशी मला सांगितलं बरं की बाबा माझ्या बहिणीच्या 13व्याला तुमचा कार्यक्रम हवा आहे। मालकाने नोकराला आज्ञा करावी आणि नोकराने निमूटपणे प्रामाणिकपणे त्या आज्ञेचं पालन करणे, या युक्तीप्रमाणे मदपामराकडे ही सेवा आलेली आहे। सेवेके सांगितलेले करावे काम, तेथे हुतुतूपणा कामा नये, या न्यायाप्रमाणे या सेवेचा स्वीकार केलेला आहे। वास्तविक पाहता तुम्ही सर्व ज्ञानी आहात आणि माझ्यासारख्या अज्ञानाला कशा करता बसवलेला आहे, तर माझ्या भाग्यामध्ये आलेले श्रीपाद
स्वामी मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथुनिया हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर्श्लोकीचारी भागवत या आनंद संप्रदायाची अखंड परंपरा आणि त्या परंपरेमधले 12वे पुरुष माझ्या भाग्यात आले. पहिले महापुरुष कोण आहेत? हंस, ब्रह्म, अत्रि, दत्तात्रय, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केळवा बाबा आणि श्रीपाद बाबा. त्या श्रीपाद बाबांचा उपदेश मला आहे आणि त्या अखंड मालिकेमध्ये मी प्रवेश केलेला आहे. तर श्रीपाद बाबांकडे आपण सर्व देवाकडनं आलेलो आहोत. आपल्याला देवाकडे जायचंय, पण देवाचा पत्ता जर मिळाला तर देवाकडे जाणार. मला आता हा जर पत्ता माहिती नसता तर मी दिव्यावरनं इथपर्यंत आलो नसतो. कुठल्याही गावाला जाताना आपल्याला जर पत्ता माहित असेल तर त्या गावाला आपण जाऊ शकतो. ते गावात कधी पाहिलं नसेल तर त्या गावाला कसं जाणार? या न्यायाप्रमाणे देवाकडनं आपण सर्वजण आलोय, देवाकडे जायचंय आपल्याला. पण माझ्या श्रीपाद बाबांपर्यंत देवाकडे जाण्याचा जो निरोप आला, देव होऊन देवाची सेवा करून देवाकडे जायचंय. ही परंपरा केवळ आनंद संप्रदायामध्ये आहे, इतर ठिकाणी आहे की नाही त्याचं मला काही घेणं नाही देणं नाही. तुम्ही देव आहात, पण देव होऊन देवाची सेवा करायची आहे. पुढे विषय येणारच आहे, त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाहीये. तसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येड झाले चिरा पडे. याच देहाच्या माध्यमातून जन्म मरणाची लागलेली हेरझार या देहाच्या माध्यमातून तिला खंडित करायची आहे. त्याच्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या आमच्या सौभाग्यवती लीलाबाई लक्ष्मण म्हात्रे अंजोर दिवा, सौ कल्पना विनोद भोईर पिंपलाज आणि सौ माला पंडित पाटील नारायण ना उसटण्याच्या अलीकडचं नारायण आणि हे. तर या मुलींना जितके या आईच्या मुलींना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. या आईच्या 3च मुली नाहीये, तर आईची 3 मुलं पण आहेत. रघुनाथ, लक्ष्मण आणि विनोद. 3 मुलं आणि 3 मुली. जावई कोण आहे? मुलंच आहे. बरं का, काही लोक त्यांना जावई समजतायत, पण वास्तविक जावई नाही, ती मुलं आहे. म्हणजे आईला ही 3 मुलं आणि 3 मुली आहेत. आणि या 3 मुलं आणि मुलांनी असा उत्तम विचार केलेला आहे की त्या विचाराचं वर्णन तुकाराम महाराज करताय. आपुली आई जसे जागता, आपुली आई जसे जागता, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा, तयाचा हरीक वाटे देवा. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. ही आई ज्या या 3 मुलींना जी प्रसवली आणि 3 मुलं त्यांच्या भाग्यात आली, खरोखर सात्विक आहे आणि सात्विक आहे आणि म्हणून हरिनाम घडतंय. ज्या आई वडिलांची पोटी जी अशी मुलं सात्विक मुलं जन्माला येतात, संतांनी त्यांच्या आई वडिलांना म्हणजे
सरसूबाई आणि रघुनाथ बाबांना धन्यता दिलेली आहे. संतांनी त्यांना धन्यता दिली कशा करता त्या आपल्या हिताच्या ठिकाणी जागी झाली आणि संतांचं कार्य आमच्या घरी या पिक्चरच व्हायला पाहिजे या करता. आणि या कार्यामुळे देवाला सुद्धा आनंद झाला, देव सुद्धा हर्षित झाला. तयाचा हरिक, हरिक म्हणजे आनंद, तयाचा हरिक वाटे देवा. अशी जी मुलं आई प्रसवलेली आहे त्या मुलांबद्दल गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा फार नाही. खरोखरी आई जी ज्या मुलांना प्रसवली ती धन्य आहे. धन्य माता पिता तयाची याद, धन्य माता पिता तयाची याद, धन्य माता पिता तयाची याद, धन्य माता पिता तयाची याद. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाची याद, धन्य माता पिता तयाची याद, धन्य माता पिता तयाची याद, धन्य माता पिता तयाची याद. जय देवी. कारण कुणाच्याही घरी मनुष्य प्राणी जन्माला येतो, मृत्यू पावतो. मनुष्य प्राणी जन्माला येतो, मृत्यू पावतो. त्याच्या घरी संतांची पावलं लागतीलच असं काही सांगता येत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेची करुणा केली. पांडुरंगाने ह्या कुटुंबावरती नुसत्या आईच्याच मुलांवरती नाहीये, संते कुटुंब आणि ह्या आई ज्या कुटुंबामध्ये जन्माला आली ते दोन्ही कुटुंब दोन्ही कुटुंबांना महत्व दिलेलं आहे. एक आई वारकरी जर मालकरी जर झाली तर तिच्या 42 कुळांचा उद्धार होतो. आईकडच्या 21 कुळांचा आणि सासरच्या 21 कुळांचा उद्धार होतो. एवढं या आदि माया शक्तीला एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. आणि आईसारखं दैवत जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. आईला एवढं महत्व दिलेलं आहे, एवढं महत्व दिलेलं आहे. आई आदि माया शक्ती आहे. कोण आहे? संपूर्ण विश्वाची जी निर्मिती आहे ते एका आईमुळे झालेली आहे. एक आई जर आपल्या भाग्यात जर नसती आली तर हे विश्व आपल्याला दिसलं नसतं. या विश्वाचा आनंद आपल्याला उपभोगायला मिळाला नसता. आपण तर सगळे भाग्यवान. पण ज्या विश्वाचा जो मालक चालक आहे ना तो आईच्या प्रेमापासून आहे ना दुरावला दोन्ही वेळेला. द्वापार युगामध्ये पण आणि त्रेता युगामध्ये स्वामी श्रींनी जगाचा पण आई विना भिकारी. ते राम त्रेता युगामध्ये जन्माला आले पण आईचं प्रेम काही मिळालं नाही. वनात भोगायला कुठे गेले? जंगलामध्ये गेलं. तसंच आमचे श्रीकृष्ण भगवंत देवकीच्या पोटी जन्माला आले पण आईचं प्रेम काही मात्र भोगायला मिळालं नाही. आपण लय भाग्यवान, या मुली पण लय भाग्यवान, आईचे भाऊ सुद्धा भाग्यवान. त्या भावाची सुद्धा मला महती सांगायची आहे. म्हणजे महादेव महाराज जे आहे ते माझे बालपणीचे मित्र आहेत आणि सहदेव दादा सुद्धा. दोन्हींचा स्वभाव मला फार आवडतो. पण जास्तीत जास्त माधव दादांचा संबंध आला कारण मी ज्या डिपार्टमेंट मध्ये कामाला होतो त्या डिपार्टमेंट मध्ये माधव दादा कामाला होते. माधव दादाचा स्वभाव आतापर्यंत इतका शांत आहे. माझ्या स्वभावाची देखील त्यांच्या स्वभावाला बरोबरी होऊ शकत नाही. कारण माझा स्वभाव ताप आहे
पण महाराज महादेव दादांना कोणी किती काही बोलो सगळं हसण्यावर घाला म्हणाल. दया क्षमा शांती तेथे महादेवाची वस्ती असा महादेव माझ्या भाग्यात आला. आणि खरोखर त्यांचे संस्कार सुद्धा माझ्या वरती जडले की एवढी नम्रता या जीवाच्या ठिकाणी आहे, इतकी शांतता आहे. आपण सुद्धा जर प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला सुद्धा शांतीला पात्र होऊ शकतो. कारण शांतीशिवाय जगामध्ये कशामध्ये सुख नाही. शांती परते नाही सुख. शांती म्हणजे संयम समाधान. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे. कौतुक खूप आहे संचितांचे. संयम समाधान आणि सहनशीलता जीवाच्या ठिकाणी जर असेल तर कुठल्याही अडचणीवर तो केव्हाही मात करू शकतो. असे आमचे माधवराव त्यांच्यामधून मी शिकलो. शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख. ये घेची दुःख. घेची दुःख. म्हणूनिया शांती धरा. म्हणूनिया शांती धरा. उतराल पहिलं तीरा. उतराल पहिलं तीरा. म्हणूनिया शांती धरा. आपल्या समाजामध्ये जन्माला येणं म्हणजे आग घेऊन येणे बरं का. आपल्या समाजासारखी मस्ती इतर समाजामध्ये नाही. पण या गावच्या साधू संतांची आम्हाला सुद्धा संगत घडली की काळ ज्यांचं प्रवचन झालं. फार मोठे महात्मे बरं का, सामान्य नाही. जे माझ्यासोबत बसलेले बजरंग महाराज दिसायला सामान्य पण असायला असामान्य. पण हे त्यांचं महत्व तुम्हाला कधी कळेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. अरे आम्ही सुद्धा उडान टप्पूच होतो पण अशा महात्म्यांची संगत घडली. त्यामुळे जरा व्यवस्थित शांततेने ऐका. या दातिवलीच्या महात्म्यांची संगत मला घडली आणि त्यामुळे माझ्या 4 पिढ्यांचा उद्धार झाला. माझ्या आई वडिलांचा, माझा आणि माझ्या मुलांचा आणि माझ्या नातवंडांचा. आमच्या घरी एकही कोरी कॉफी सापडणार नाही. 5वीच्या दिवशी आमच्या घरी माळ घातली जाते. असे महात्मे घरी आले ना की 5वीच्या दिवशी बाबा घाला गळ्यात माळ. एवढं परिवर्तन आहे. कारण हा जो देह आहे प्रत्येकाला मिळालेला आहे हा परिवर्तनशील आहे बरं का. आणि याच्यामध्ये परिवर्तन करण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. इतर देहाच्या माध्यमातून परिवर्तन होऊ शकत नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. लटी का व्यवहार सर्व हा संसार. लटी का व्यवहार सर्व हा संसार. वाया येर तार हरी वाया येर तार हरी मुखे मना. हरी मुखे मना. जीवाच्या ठिकाणी जन्म मरणाची येरदार कशामुळे चालू आहे तर माऊलीच पुरावा देत आहे. काय वाया येरधार हरी
हरीची प्राप्ती न झाल्यामुळे याला पुन्हा पुन्हा पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरी जैना म्हणजे पुन्हा पुन्हा याला जन्म घ्यावा लागतो, पण मनुष्य देहाचा नाही. लास्ट चान्स गोल्डन चान्स सुवर्ण संधी मिळालेली आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. तुम्ही कुठेही जा, पण हरीची जर प्राप्ती नाही झाली तर मग मात्र किडी मुंगीचा त्या नरकातल्या किड्यांचा, आता नरकातले किडे पाहायला मिळत नाही. पूर्वी बाहेर संडासला जावं लागत, आमच्या आईला माहित आहे. पूर्वी शेतांमध्ये सगळ्यांना जावं लागत होतं, तर ते नरकातले किडे सर्वांच्या निदर्शनात येत होते. आता घरात संडास झाल्यामुळं म्हणून या जन्माला आपल्याला जायचं नाहीये. याच्या करता की बाबा येण्याची शरीर हा शरीर कशा करता मिळालेला आहे. नरदेह निदान लागले हाती. कशा करता नरदेह मिळालेला आहे, कशा करता मिळालेला आहे ते दृष्टांत देतो, मग तुमच्या लक्षात येईल. एक आंधळा असतो, आंधळा, आणि त्याचा रोजचा नियम असतो नदीवर जायचं आणि नदीवर जाऊन बुडी मारून आंघोळ करायची आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. असा रोजचा नियम त्याच्याकडे होता. एक दिवस तो नदीवर जात असताना राजाच्या राज दरबारातील दवंडी त्याच्या कानावर आली. जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला 20,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. आंधळ्याने विचार केला, आपण जन्मांध आहोत, आपल्याला एक तर दिसत नाही, कावळा जवळ असला तरी आपण पकडू शकत नाहीये. फक्त कावळ्याच्या आवाजाने कावळ्याला ओळखत होता. मग त्याने त्या गोष्टीवर विचार केला नाही. पण कानांचा गुणधर्म काय आहे, ऐकणे. कानांनी व्यवस्थित ऐकलं आणि तो निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर बुडी मारली. बुडी मारल्याबरोबर सूर्याला अर्घ्य द्यायला गेल्याबरोबर त्याच्या टाळीमध्ये अकस्मात कावळा आला. कावळा आल्याबरोबर तो जरा स्तब्ध झाला. विचार केला की आता येते वेळी राजाच्या राज दरबारातील दवंडी आपण ऐकली, जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला 20,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. तर त्याला फार आनंद झाला. आपण सूर्याला जर 10 वेळेला अर्घ्य देतो तर 20 जाय किती झाले, 20,000 प्रमाणे किती झाले, 2 लाख झाले का, 2 कोटी, 2 लाख. तर एवढा आपल्याला लाभ होईल. आणि आपण जन्मांध असल्यामुळे जे भीक मागाचं जे दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे हा कायमचा नष्ट होईल, म्हणून त्याला आनंद होतो. आणि पहिला मिळालेला कावळा तो काकेमध्ये ठेवतो, पुन्हा बुडी मारतो आणि पुन्हा सूर्याला अर्घ्य द्यायला ज्या वेळेला जातो त्यावेळेला काकेत ठेवलेला कावळा निसटून जातो. पुन्हा कावळा मिळणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भव सिंधू. या भव सिंधूतून मी कसा तोडून जाईल. क्षणाक्षणाला निरंतर प्रत्येक जीवाने विचार करायला हवा. ज्यांचा झालेला आहे त्यांच्याबद्दल प्रश्नच नाहीये, पण ज्यांचा झाला नाही त्यांनी विचार करायचा आहे. म्हणून नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. जे देवची हो म्हणती ते देवची होती. तरी चित्ती कान धरावा. तुम्ही आता सुद्धा देव व्हाल, पण देव होण्याची जी रीत आहे ती मात्र संतांकडे आहे. संत पण आपल्या लक्षात आले पाहिजे. तो प्रवचन करतो, कीर्तन करतो, तो संत नाही बरं का. संतांची काही लक्षणे सांगितलेली आहे. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्यांचं नामस्मरण जे आहे ना श्वासा गणित चालू असतं 24 घंटे, म्हणजे निरंतर. श्रोत्रिय म्हणजे शास्त्रातील ओवीचा तात्काळ अनुभव आणून घेणारे, तात्काळ लक्षात लगेच मुठी नाम आणि आयती साक्ष. वैष्णवांचा माल करा तुळतुडा वस्तू. आणि दयाळू महात्मा
जे का रंजले गांधले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असा महात्मा आला पाहिजे. नाहीतर कुठल्याही कीर्तनकाराला आणि कुठल्याही प्रवचनकाराला जर तुम्ही भेटायला जाल आणि त्यांच्या गळ्यातून माल घालून घ्याल तर फसगत होईल. म्हणून काही लक्षण सांगितलेले ते ज्ञान जरी मनी अति आणावे मग संता या भजावे. सर्वे ते ज्ञान मला कसं प्राप्त होईल या करता जीवाची आतुरता असली पाहिजे, ओढ असली पाहिजे. ते असे आतुरता असली पाहिजे, ओढ असली पाहिजे देवाला भेटण्याची. आणि देवाला भेटायला कुठे जायचं सांगा? कुठे जायचं देवाला भेटायला? देवाचा पत्ता संतांनी कुठे सांगितला आहे? देव आहे, देव आहे, पण जो हृदयातला देव न पाहता कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपासी. कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी. कुठं पत्ता सांगितलेला आहे. मग आता रामेश्वरला जरी गेला तरी देव काय तिथं भेटत येत नाही. देव करून व्यर्थ काय इंद्रची निज देव नेणती. तू स्वतःच्या ठिकाणी असलेला देव सोडून तू कुत्र्यासारखा भटकतोय, पण लाभ तुला काही होणार नाही. कारण हात सोडून पैशाच्या पाठीमागे जो लागतो त्याचं ही कदापि होत नाही असं संतवाणी म्हणते. माझ्या प्रगती शब्द नाही बरं का. आपल्या देही सोनिया देव, देही सोनिया देव, देही सोनिया देव, देही सोनिया देव. वेत हिंद तो नील दैव. हा ऍक्च्युली हा तसं पाहायला गेला तर दैवाचा पुतळा आहे, पण अविचाराने दैवहीन होत. वेत हिंद तो नील दैव. देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी. वेत हिंदे तीर्थगामी. मग तुकाराम महाराजांनी तीर्थाचा का निषेध केलेला आहे का? कारण देवत्व आहे. का म्हणे सांगू किती यात भगवंताच्या मूर्ती. इथे देवारा आहे असं आपण गृहीत धरूया आणि इथे या देवारामध्ये सगळे देव आहेत आणि रोज आपण त्यांची सेवा करतो. आता या देवारातल्या देवांची आपण रोज नित्य नेमाने सेवा करत असलो तरी त्या देवाला सांगितलं मला तहान लागली, मला पाणी घेऊन ये, तर पाणी घेऊन येईल का? आणि इथलं या आता या देवाला सांगितलं काय बाळ, त्याला सांगितलं बा मला पाणी घेऊन या, या आईला सांगितलं मला पाणी घेऊन या, लगेच ताबडतोब करता चालता बोलता ओरिजिनल देव आहे. का म्हणे सांगू किती यात भगवंताच्या मूर्ती. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काय कुठल्या कुठं उपमा दिलेली? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती. किंवा तुका म्हणे हात स्वयंपर ब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण. या जीवाला कुठली उपमा दिलेली आहे? मुळाची उपमा दिलेली आहे की हा माणूस कसा आहे? मूर्ख आहे. हा संतांचं न ऐकल्यामुळे आपल्या मताप्रमाणे वागतोय, त्यामुळे त्याला सुगावा देवाचा लागत नाही. तू नुसता देव नाही तर ब्रह्मदेव आहे. जर आता मी या दादाने विचारतो दादा किती मुलं आहेत? 5 मुलं.
म्हणजे आमचं बरोबर आहे, लेवल आहे. तर 5 मुलं तुम्हाला आहेत. तुम्ही कोणतं कार्य केलं? ब्रह्मदेवाचंच कार्य केलं ना. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करताय प्रत्येक, त्याच्यामध्ये आमचा माऊली वर्ग पण आला. ओरिजिनल ब्रह्मदेव तुम्ही आहात आणि तुमच्या स्वरूपाची जाणीव करण्याकरता संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया, कारण आईचं महत्व जरा थोडंसं सांगावं लागेल. आई सारखं प्रेम जगामध्ये संत आणि देव देऊ शकतात. कारण तुका म्हणे येथे अनुभव प्रमाणे एखादा म्हणेल आई सारखं प्रेम दुसरं कोणी देऊ शकत नाहीये, पण गुरु माऊली आमची प्रेम देते आई सारखं. काहीच फरक नाहीये, काही फरक नाही. आणि माझा भगवंत देखील मला तेवढाच प्रेम देतो जेवढं माझ्या आईने दिलंय ना, तेवढंच प्रेम देतोय. आई सारखं प्रेम जगामध्ये आई देऊ शकते, संत माऊली देऊ शकते आणि देव देऊ शकतोय. संत माऊलीची तुम्हाला लक्षणं सांगितली, त्याच्या स्थितीमध्ये असतील तर संत माऊली नाही तर असे कीर्तन करले झाले जातात, ते तुम्हाला प्रेम देऊ शकत नाही. बरं का? ही निस्वार्थ सेवा आहे. आई किती पण मुलं आईला असू द्या, निस्वार्थ भावाने मुलांची सेवा करते. मुलांकडनं कोणत्या प्रकारची अपेक्षा कुठलीही आई करत नाही. सर्व आया माऊली आहे तिथं. कुठलीही आई निस्वार्थ भावाने सेवा करते निस्वार्थ स्वार्थ भावाने करत नाही. मुलांकडे मुलगा किती पण श्रीमंत असू द्या, मुलाकडे कधी आई 5 पैसे मागणार? कधी आई नाही मागणार बघा, वडील पण नाही मागणार. पण अशी निस्वार्थ जय दादा निस्वार्थ भावाने आई सेवा करत असते. पण तरी सुद्धा हा निर्बुद्ध माणूस, आई घरात साक्षात विठ्ठलाचा विठ्ठल माऊलीचा अवतार आहे. वडील सुद्धा विठ्ठलाचेच अवतार आहे. भाऊ सुद्धा विठ्ठलाचाच अवतार आहे. बहीण सुद्धा विठ्ठलाचाच अवतार आहे. मुलं सुद्धा विठ्ठलाचा अवतार आहे. देव नटला नाना परी भरूनी उरला. अरे कुठे देवाला जायची गरज नाहीये. देवच आपल्या घरी आईच्या रूपाने, वडिलांच्या रूपाने, भावाच्या रूपाने, भाऊजाईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने, मुलांच्या रूपाने, सुनांच्या रूपाने, धर्मपत्नीच्या रूपाने अरे देवच आलाय आपली सेवा करण्याकरता. पण एवढा भाव केव्हा होईल? केव्हा होईल? जेव्हा आपण स्वतः संतांची शरणागती पटकू ना, तेव्हा एवढा भाव निश्चयाचे बळ बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठा लागे परिपूर्ण. मग तत्परायण हर निती स्वतः देव झालो पाहिजे. आणि हा जीव आता सुद्धा देव होईल, पण तुमची ओढ पाहिजे. आता सुद्धा देव करण्याकरता या दातुलीमध्ये भरपूर महात्मे जन्माला आलेले, संत महात्मे जन्माला आलेले आणि त्यांच्या सहवासाने आम्ही सुद्धा देव झालो. बरं का? सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया देवीची शरीर हिर लोन किजे. म्हणजे आपल्या घरामध्ये आई वडील हे दैवत असताना या विश्वातील जेवढी दैवत आहे त्या दैवतांचं मूळ जे स्थिती आहे, मूळ जे कारण आहे ते कुठं आहे? आई वडिलांच्या चरणामध्ये आहे. नुसतं आई वडिलांच्या चरणांचं दर्शन घेतलं तर या जगामध्ये, या विश्वामध्ये जेवढी तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्रांचं पुण्य त्या जीवाला प्राप्त होतं. पुंडलिकाने काय केलं? माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी जावे तीर्थासी पुंडलिके
के काय केले परब्रह्म उभे केले पुंडली के काय केले तुकाराम महाराजांनी एवढं सुलभ आणि सोप्या मराठी भाषेमध्ये या जीवाला सांगितलं असताना सुद्धा या जीवाच्या टोकऱ्यामध्ये काही ही गोष्ट येत नाही. ते सरळ सांगतात की तीर्थाला तुम्हाला जायची गरजच काय. आई वडिलांची जर सेवा प्रामाणिकपणे जर तुम्ही केली, आई वडिलांची सेवा काय करायची, कुठलीही आई वडील शेवटच्या श्वासापर्यंत जर त्यांचं शरीर निकामी झालं, उठण्याच्या स्थितीमध्ये नाहीये, बैठण्याच्या स्थितीमध्ये नाही, तर त्या मुलांना मुलींना सुनांना नातवंडांना सगळ्यांना नातींना सगळ्यांना सेवा करण्याचा लाभ मिळू शकतो. पण एखादी आईचा असं सर्वच आयांची सेवा मिळत नाही. पण तरी सुद्धा हा जीव फक्त आईच्या आज्ञेचं काय पालन करायचं आहे, तर आईला हेच विचारायचं, आई जेवण केलंय का, तू जेवली का, जेवायला दिलंय का. माझ्या आई वडिलांचं आणि तुमच्या आई वडिलांचं अनुभव सगळ्यांचा एकच आहे बरं का. सगळ्यांच्या आईचा अनुभव एकच आहे. मला 5 मुलं झाली, किती 5 मुलं झाली, त्या मुलांना सुद्धा मुलं झाली, तरी माझी आई आहे ना, आम्ही येईल तोपर्यंत जेवत नसेल. आम्ही दुटीवर जावं, बाहेर जावं, कुठेही जावं कार्यक्रमाला, आम्ही जोपर्यंत येत नव्हतो तोपर्यंत आई जेवत नसे. या सगळ्या आई त्याच्यामध्ये येत आहेत बरं का. नुकताच माझ्या आईचं मी महत्व सांगत नाही, सर्व आईचं महत्व एवढं आहे की आई टक लावून बघत असते माझं बाळ कधी येते. तो किती आता माझं वय आता 72 आहे बरं का. पण 72 वय जरी माझं होतं तरी माझी आई अशी बघायची, अरे आई जेवली नाही, तुझीच वाट बघत होतो. तो आमचा जय 1 वाजता आहे, आई जेवण करून घ्यायचं होतं ना, मी तिकडे नाश्ता बिस्ता करतो पण तू जेवण करून घ्यायचं होतं नाही, मी तुझीच वाट बघत होतो. तेव्हा आई जेवायला बसायची. तर अशी आईची कळवळ्याची जाती जाती, आईची कळवळ्याची जाती करी लाभा मीन प्रीती, करी लाभा मीन प्रीती, आईची कळवळ्याची जाती जाती. प्रत्येक आई ही निस्वार्थ भावाने लेकरांची पण सेवा करते, सासू सासऱ्यांची सेवा करते, दिरांची नणंदांची सर्व कुटुंबाची सेवा करते. हेच आई. ही आई कोण आहे, आदिमाया शक्ती आहे. एवढा भाव बाबा पाहिजे बरं का. ही आई पण जन्माला येण्यापूर्वी पण मोलकरणीचंच काम करते आणि लग्न झाल्यानंतर पण मोलकरणीचंच काम करते. वास्तविक आदिमाया शक्ती आहे. तिच्या एवढी शक्ती पुरुषाला सुद्धा नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आई पूर्वी गीर असो, नणंद असो, सासू असो, पूर्वी सुनबाईला अंथरुण टाकायला लागायची ना, विचार. तर आम्ही डोळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून तुका म्हणे माय बापे, माय बापे, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, पुंडलिके काय केले. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, पण कशी केली. दीन रजनी हाती धंदा, गोविंदाचे पोवाडे आज सुद्धा ती रीत जशीच्या तशी. पुंडलिकाला मिळालेली जी रीत आहे ती अनादी काळची रीत भूतकाळामध्ये होती, आज वर्तमान काळामध्ये चालू आहे आणि पुढे भविष्य काळामध्ये सुद्धा चालू राहील. अखंड भजन कसं चालायचं, तर अखंड प्रत्येक जीवाचं काय चालू आहे,
श्वास चालू आहे आणि त्या श्वासामध्ये काय चालू आहे? भजन चालू आहे. आईच्या गर्भाशयामध्ये तू ज्या वेळेला 5व्या महिन्याचा होतास त्या वेळेला देवाकडे आराधना केली की देवा या गर्भीच्या यातना मला सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. तुला बाहेर जर काढलं तर तू माझ्यासाठी काय करशील? तर मी तुझं अखंड भजन करीन. भगवंताला फार आनंद होतो. आईचं गर्भाशय म्हटल्यानंतर आईच्या गर्भाशयामध्ये काय आहे? विष्ठा आहे, पू आहे, विटाळ आहे, नरक आहे, सगळं म्हणजे दुर्गंधीचं साम्राज्य आहे. आणि त्या दुर्गंधीच्या साम्राज्यामध्ये हा नरक यातना भोगत असताना देवाकडे प्रार्थना करतो, मला यातून बाहेर काढा. देव येतो बरं का. आईला मात्र ती प्रार्थना ऐकायला जात नाही. पण देव ही कोण आहे? ओरिजिनल आई आहे. प्रत्येकाची ओरिजिनल आई कोण आहे? देव आहे. मम जे जीव लोके जीव भूत्वा सनातना मला संतान इंद्रियानी प्रकृतीस्थानी करिष्यती. तो माझाच अंश आहे आणि बाजार बाळाने माझा धावा केलाय, मला गेलंच पाहिजे. आई जर आता बाजारला गेली, आई कपडे धुवायला गेली, आई सरपण गोळा करायला गेली आणि बाळ पाळण्यात रडायला लागलं तर आईला तिकडे काढायचं. कसं काढायचं? तर तिच्या स्तनामधून एवढा पाना सुटायचा की तिला समजायचं. ती आपल्या स्तनांवर हात ठेवून तो पाना बंद करण्याकरता, पण तो पाना काय बंद होत नव्हता आणि ती आई लागली. म्हणजे आपल्या मुलाला भूक लागलेली आहे ही त्या आईला कळते. मग आपण देवाला जर त्या पद्धतीने जर हाक मारली तर देवाला हाक जाणार नाही का? कारण आपण त्याचे बाळ आहोत. पण गमन अशी झालेली आहे, ज्याने साधूची समजूत शरणागती पत्करली नाही त्याच्याविषयी शब्द आहे, हाका मारितो ज्याच्या नावे त्याचे नामच नाही किंवा त्याचे नावच नाही ठावे. आणि त्याला आपलासा करण्याकरता हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या बाळाने हात मारली आईच्या हृदयामध्ये आणि देव आले, का रे बाबा माझा धावा करतोय, त्या गर्भीच्या यातना मला सहन होत नाही, कृपा करून बाहेर काढा, मी तुमचं अखंड भजन करीन. बाहेर पण आला, काढला त्याला बाहेर. वर काय एवढे उपकार केले. देव एवढा दयाळू आहे, एवढा करुणाकर आहे. देवासारखी करुणा आई जवळ आणि बाबा जवळ पण आहे बरं का. त्यांना दोघांचं महत्व सांगितलंय. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम या पतीत कीर्तिवान. म्हणजे आई वडिलांची सुद्धा महती संतांनी आई वडिलांना सोडून हे लिहिलं नाही बरं का. एवढं तयार केलं नाही साम्राज्य. आणि कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर बाहेर येतो. बाहेर आल्याबरोबर देव विचारतो, मला तू अखंड वचन दिलं होतं मी तुझं अखंड भजन करीन, माझ्या अखंड भजनाचं काय झालं? आणि त्याच वेळेला देवाजवळ नागबुल जातो. याच्यासारखा बरं का, मी तुम्हाला नाही म्हणत, याच्यासारखा बेमान प्राणी जगामध्ये दुसरा कोणताच नाही. हा देवाची बेमानगिरी करायला मागे धरत नाही. हा माणूस माणसाची इमानदारीने राहील का, वागेल का? उत्तर द्या. इमानदारीने वागू शकत नाही. त्याचं वर्णन केलेलं आहे कबीर महाराजांनी. बाहेर आल्यानंतर भगवंत विचारतो, अरे बाबा माझ्या भजनाचं काय झालंय? तुम्हाला असं वचन दिलंय मी तुझं अखंड भजन करीन. अखंड भजन फक्त श्वासानेच होऊ शकतो, अन्य कशानेही होऊ शकत नाही. माणूस झोपला तरी श्वास चालूच असतो, काम करत असला श्वास चालूच असतो, जेवण करत असला तरी श्वास चालूच असतो. मग श्वासाने साधू संतांनी भजन केलं. या वैखरी वाणीने भजन नाही केलं. वैखरी वाणीचं भजन, वैखरी वाणीचं भजन किती करा या जिभेने जीभ टपून जाईल, पण वैखरी वाणीचं भजन, अनिर्वच्य वाणीचं भजन संतांनी केलं. आणि अनिर्वच्य वाणीचं भजनाची रीत सांगितली. मुखना बोले जीवान आले, कंठना स्मरे राम, हंबई जय राम,
हमारा जप करे आत्माराम श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म वाया जाईल जन्म जन्म श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन श्वासाने भजन करण्याची जी भीत आहे ती संतांजवळ आहे सद्गुरु वाटुनी सापडेना खर धरावे ते पाय आधी आधी आपणासारखे करीची तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागी सद्गुरु कोणताही सद्गुरु नाहीये हल्ली नाही जगा आजच्या जगामध्ये सद्गुरूचा भोबाटा आहे भोबाटा अरे बाबा तुम्हाला संत तुमच्याकडे नवा पैसा न घेता एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोला विण किंवा नाम फुकट चोकट नाम घेता नय विट आणि त्या आईची महती आज आपण या देह आपल्याला मिळालेला आहे आईची महती जी आहे हे जे नामस्मरण जे आहे आज आईचा 13वा येणार एखाद्याने कोणीतरी माळ घाला 3 मुलींमधून 3 जावयांमधून किंवा भावांनी तरी या मार्गामध्ये या आईचं लगेच तात्काळ उद्धार होईल तर साधू संत काय करताय की त्याचं तुटलेलं जे भजन आहे हे साधू संत पुन्हा जोडून देताय काय जे नाल तुटलेली आहे ना नाल तोडली जाते ना जन्माला आल्यानंतर त्याचं भजन तुटलं जातं आणि तोच पद्मनाभ साधू संत आधी जसच्या तसं जोडण्याकरता तुमच्या अवधी भोवती आहे पण जर तुम्ही त्यांच्या कर्माकडे जर पाहिलं तर तुमचं गणित कधी मेळ बसणार नाही नामारूपा नाही मेळ आणि अवघा वाटेचा गोंधळ संत आपल्या सोबत आहे फक्त सुगावा घ्यायचा आहे काय गुरु देते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान आती जैसे तो पद्मनाभ जोडायचा आहे तो पद्मनाभ जोडल्यानंतर पुन्हा त्याचं भजन जे आहे श्वासाने आपोआप चालू होतं आणि वाच्याने त्याचं भजन चालू होतं आणि चालू झाल्याच्या नंतर त्याचे आज सात्विक भाव होत आहे काय कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप आत्माराम ज्या वेळेला या देहामध्ये प्रगट होतो त्या वेळेला चित्त साकाराने आटून घेत वाचा पांगुळली जेजीच्या तेथ अपाद कंचुकीत रोमांच आले अदोन्मित डोळे वर्षताती आनंद गळे आणि आंतरिया सुधर्मिनीची बळे बाहेरी ताते ही लक्षणं सांगितलेली आहे कुठल्याही मार्गामध्ये तुम्ही जा किंवा नका जाऊ आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आणि देणं नाहीये जेणेकरून माझा उद्धार कसा होईल आणि उद्धार होण्याची लक्षणं तुमच्यापुढे मांडली काय चित्त चैतन्याची पडता मिठी लिंग देहाची सुदता गाठी नेत्री अश्रूंचा पूर दाटी रोमांच उठी सर्वांगी ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण साधूच्या कृपेने केलं जातं साधू अनादी काळचं जे नामस्मरण ज्या वेळेला या कर्णाद्वारे प्रेरित करतं त्या वेळेला त्याच वेळेला मोठके गुरुमुखे उदर दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष पाहू लागे अपैसया काय सात्विका भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आशूच्या भितरी वाहताची आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाकी फुटी धरुनी राहे टाकी श्वासून श्वास ऊर्ध्वे भावे देखा स्वरूप हे एका मिळवणी आयचे एका जनार्दनी आयचे अर्थ सात्विक भाव उत्पन्नती होता देव कृपा करी तयावरी किंवा गोविंद गोविंद मना लागली जंग मग गोविंदेची काया भेद नाही देवातया आनंद रे मन प्रेमे पादरती लोचन
मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया. आणि ही स्थिती प्रत्येकाला आत्ताही या क्षणाला उपभोगता येईल. संत महात्मे आपल्या समोरच आहेत. लक्षात लगेच स्थिती तुमच्या अनुभवाला आणून देतील. जर नाही आणून दिली तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तर आज आपल्या आई कैलासवासी सरसूबाई रघुनाथ संत आपणा सर्वांचा निरोप घेऊन आणि आज त्या परकीच्या पावली परलोकाला निघताय. पण जाण्यापूर्वी इथे आलेले तिचे सगळे आपतेच पुढे घरची काही मंडळी, नातेवाईक, घरचे कुटुंबीय त्यांच्याकडे ती पदर पसरून हात पसरते. कसला? कृपेचा, बर का, दयेचा, की माझा जाताना माझा रस्ता, माझा मार्ग जो आहे तो सुजलाम सुफलाम होण्याकरता तुम्ही माझ्यावरती कृपा दर्शवावी, माझ्यावरती दया दाखवावी आणि माझा मार्ग सुखरूप सुजलाम सुफलाम व्हावा याच्याकरता आई पदर पसरते. त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतायत. आम्ही गातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही गातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही गातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही गातो तुम्ही कृपा असो द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावी तो, वैकुंठाची रंग बोलावी तो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबोरा येर झाले शिरा पडे. निम्नते फुलते अधिकते सरते, करुणी जे यावे तुमचे गुणवीत असे येथे एकच लीला ठरले. जे सर्व भावे मज बदले, तया ऐन तडीन सरले. माया जाळ करविली तशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. त्याचप्रमाणे या मुलींनी, भावंडांनी किंवा आईच्या दोन्ही कुटुंबियांनी, संते कुटुंबियांनी आणि पाटील कुटुंबियांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या सर्व कुटुंबियांच्या सर्व लहान लहान थोरांपर्यंत त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट हो, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये विकास हो, उन्नती हो, अशी मी भगवंताकडे आणि माझ्या साधू संतांच्या कडे प्रार्थना करतो. आणि साधू संतांच्या चरणावरती पुन्हा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर कुंडली गौरधारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता माफ करा, मुलींकडून सुचवण्यात येते की आईच्या मुलींकडनं सर्व नातेवाईकांना सूचना आहे, जरा सर्वांनी सर्व इंद्रियांचा कान करून ऐका. पाहुणी मंडळी तसेच नातेवाईक यांना नम्रतेची विनंती, हेच गोड जेवण गोड मानून घ्या आणि ज्यांना कोणी तिखट जेवण करायचं असेल त्यांनी तिखट करू शकता, पण हे शेवटचं जेवण आहे आणि सर्वांनी गोड करून घ्या. पुन्हा तिखट जेवण करण्याकरता येऊ नये अशी या मुलींची नम्रतेची विनंती आहे. आणि कार्यक्रम संपलेला आहे, शेवटचं पसायदान म्हणूया आणि कार्यक्रम आता विश्वासले बोले वेले वाजले तोसावे सोसोने मनाले सतायला जे कांची वेंकटी सांगो प्रयास करणी रती वाढो भूता परस्परे भरो मैत्रांचे भूतांचे तुरभाव विश्व सर्व तुझे पाहो जो देवांचे होते राहो वर्षका सका मंडळी ईश्वरी शांती मांदिवाली अनवरत भूमंडळी देश तुला भूता सदा कल्पतरुचे आरवण चेतना चिंतामणीचे नाव बोलले जय अनवर शिवजारंगे चंद्रमे जय अनंता मार्कंडे तापे हे सदाई सदा किंबहुना सर्वसुखी पूर्णहोमी श्रीलोकी भजिते माती पुरुषी अकल्पिते आणि रंगोपीजिरे विजय लोकीये दृष्टां दृष्टविदे ओवारे एके मने तीन शरणाओ आवोये नार पसाओ येने वरी ज्ञानदेवो सुतिया धावा येने वरी ज्ञानदेवो सुतिया धावा येने वरी ज्ञानदेवो सुतिया धावा ओम शांति शांति. वासुदेव वासुदेव वासुदेव